श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज वार आहे शनिवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे वरुथिनी एकादशी. तर एकादशी तिथी ही महिन्यातून दोनदा येत असते. तर एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते. तर वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील या एकादशीला वरुथिनी एकादशी म्हणून ओळखले जाते. महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर पहा, एकादशी तिथी ही भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंची विधिवत आपल्याला पूजा अर्चा करायची आहे. त्यांना आवडणाऱ्या वस्तू त्यांना आपल्याला अर्पण करायच्या आहेत. त्याचबरोबर तुळशी माताची सुद्धा आपल्याला विधिवत अशी पूजा अर्चा करायची आहे. तुळशीला हळद कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि जे तुळशीपत्र आहे तर ते भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करायचं आहे. परंतु एकादशीच्या दिवशी म्हणजे आज आपल्याला तुळशीपत्र हे चुकूनही तोडायचं नाही. तर पहा, तुळशीला आज आपण जलसुद्धा अर्पण करत नाही. त्यामुळे आज आपल्याला तुळशीला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुळशीला कोणती गोष्ट अर्पण करायची आहे याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिलेला आहे. तुम्ही अजून पाहिला नसेल तर तो पाहून घ्या. एकादशीचं व्रत जर आपण केलं तर आपल्याला आपण जे काही कळत नकळत पापं केलेली आहेत किंवा काही वाईट कर्म आपण केलेली आहेत तर त्यांचा नाश होऊन जातो. तर असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्याला जेवढं होईल तेवढे एकादशीचे व्रत जर करता आले तर नक्की करायचं आहे. आणि एकादशीचं व्रत करणं शक्य झालं नाही तर आपल्याला घरामध्ये काही उपाय देखील करायचे आहेत. हे उपाय जरी आपण केले तरीसुद्धा आपल्याला व्रत केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं. तर बघा, आपल्याला आज अत्यंत प्रभावशाली उपाय मी सांगणार आहे. संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत अशी ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जर आपण कापूरसोबत जाळली तर आपल्या घरातील इडापिडा, वाईट कर्म, दारिद्र्य, अडचणी ह्या सर्व नष्ट होऊन जातील आणि त्याचबरोबर आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वस्तू आपल्याला वापरायच्या आहेत याबद्दलचा पूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका. आता बघा, हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर हा उपाय आपण संध्याकाळी घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ आहे, दिवाबत्ती करण्याची वेळ आहे, त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर पहा, जर तुम्हाला हा उपाय त्या वेळेमध्ये करणं शक्य झालं नाही तर तुम्ही संध्याकाळी 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. हा उपाय आपल्याला का करायचा आहे? जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल, वाईट शक्ती असतील किंवा आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत आहेत, नवरा बायकोची भांडणं होत आहे किंवा सासू सुनांची भांडणं होत आहे किंवा इतर कुटुंबातील सदस्यांची मतभेद निर्माण होत आहे, अशा ह्या कटकटी दूर करण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आजारपण असेल, एक व्यक्ती आजारी पडली की लगेच दुसरी आजारी पडते, दुसरी झाली की लगेच तिसरी आजारी पडते, असं वारंवार घरामध्ये बरेच जण आजारी पडत आहे आणि आलेला पैसा हा आजारपणातच निघून जात असेल, घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल, आपण खूप सारे कष्ट मेहनत करत आहोत परंतु तो पैसा जो आहे तर तो घरामध्ये टिकत नाही, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये भरपूर पैसा आहे परंतु आपल्याला सुखच नाही, तर मग ते सुख प्राप्त करण्यासाठी देखील आपण हा उपाय करू शकता. बघा, आपल्या घराला कसलाही नजरदोष नसेल, काही भांडणं वगैरे नसतील किंवा कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य आपल्या घरामध्ये नसेल तर आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होते. म्हणूनच हे दारिद्र्य, संकट, अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे. असं म्हटलं जातं, घरामध्ये कापूर जाळल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होत असतो आणि त्या ठिकाणची नकारात्मकता ही दूर होऊन जाते आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही टिकत असते. तर पहा, हा उपाय करण्यासाठी जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर तुम्ही भीमसेनी कापूरच घ्या, कारण भीमसेनी कापूर हा नैसर्गिकरित्या बनवलेला असतो. भीमसेनी कापूर जर आपण घरामध्ये जाळला तर आपल्या घरातील वाईट शक्ती, नकारात्मकता हे तर नष्ट होतेच, त्याचबरोबर घरातील कीटक, जीवजंतू, रोगराई ह्या सुद्धा दूर होऊन जातात
आणि हा कापूर आपण घरामध्ये जाळल्यामुळं आपल्याला अनेक फायदे हे होत असतात। जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर तो घ्या, नसेल तर जो साधा कापूर असेल तो घेतला तरी चालेल, परंतु नेक्स्ट टाइम तुम्ही भीमसेनी कापूर घरामध्ये नक्की आणून ठेवा। तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता। तर ते भांडं आपल्याला घ्यायचं आहे। या भांड्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला 7 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। आता बघा, ह्या 7 वड्या घेतल्यानंतर त्या वड्यांवरती तुम्हाला थोडंसं शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला 2 लवंग घ्यायच्या आहेत। लवंग ह्या कुठेही तुटल्या फुटलेल्या घेऊ नका, व्यवस्थित त्यांना पुढे फूल असतील अशा 2 लवंग घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर 2 आपल्याला वेलची घ्यायच्या आहेत। हिरव्या वेलची ज्या असतात तर त्या आपल्याला 2 घ्यायच्या आहेत। यानंतर तुम्हाला तुमच्याकडे जर काळे तीळ असतील तर ते तुम्हाला चिमूटभर घ्यायचे आहेत किंवा पांढरे तीळ असतील तर ते घेतले तरी चालतील। यानंतर तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे। तर पिवळी मोहरी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही घ्या, नसेल तर मग काळी मोहरी असेल तरी घेतली चालेल। तर अशा पद्धतीने ह्या लवंग, वेलची आणि पिवळी मोहरी आणि काळे तीळ हे आपल्याला हातामध्ये घ्यायचे आहेत। या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरून 7 वेळा उतरवून घ्यायचे आहे। उतरवत असताना डोक्यापासून ते खाली पायापर्यंत आपल्याला उतरवायच्या आहेत आणि पूर्व पश्चिम दिशेला त्यांना उभा करायचा आहे आणि त्यानुसारच तुम्हाला ह्या उतरवायच्या आहेत। आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात ते किंवा शाळेत जाणारी मुलं असतात तर त्यांच्यावरून तुम्हाला ह्या वस्तू 7 वेळा उतरवायच्या आहेत। ते खूप चिडचिडेपणा करतात, किरकिर करतात, हट्टीपणा करतात, तो दूर होण्यासाठी तुम्हाला असं करायचं आहे। त्याचबरोबर घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती आहे तर त्या आजारी व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत। एखादी कर्ता पुरुष आहे त्यावरून सुद्धा उतरवायच्या आहेत। म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की सर्वांवरून तुम्हाला ह्या वस्तू 7 वेळा उतरवायच्या आहेत। अगदी स्वतःवरून देखील उतरवून घ्यायच्या आहेत। या वस्तू उतरवत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला वस्तू ह्या उतरवायच्या आहेत। त्यानंतर ह्या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या जे मातीचं भांडं आहे त्यावरती टाकायच्या आहेत आणि ते प्रज्वलित करायचे आहेत। देवघरासमोर बसून तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत। प्रज्वलित करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे। त्यानंतर थोडा वेळ आपल्याला देवघरापाशीच ठेवायचं आहे आणि नंतर तिथून उचलायचं आहे आणि पूर्ण घरामध्ये तुम्हाला हे भांडं फिरवायचं आहे। घराचं जे शेवटचं टोक आहे त्या टोकापासून ते मुख्य दरवाजापर्यंत तुम्हाला घरामध्ये हे भांडं फिरवत आणायचं आहे। त्यानंतर तुमच्या घराचे जे दरवाजे आहेत ते दरवाजे उघडे ठेवायचे आहेत, खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुमचा मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्हाला हे भांडं जे आहे तर ते उतरवून घ्यायचं आहे। वरती जे चौकट आहे त्यापासून तर खाली उंबरठ्यापर्यंत तुम्हाला ते उतरवून घ्यायचं आहे आणि तुमच्या उंबरठ्यामध्येच तुम्हाला ते ठेवून द्यायचं आहे। आता बघा, ह्या वस्तू शांत झाल्यानंतर, विझल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी ओतायचं आहे आणि तेच जे राख आहे तर ती तुम्हाला कोणत्याही झाडाला घालून द्यायची आहे। फक्त आपल्याला तुळशी मातेला ती अर्पण करायची नाही, इतर कोणत्याही झाडांना तुम्ही ती घालू शकता। असा हा उपाय घरामध्ये केल्यामुळे घरातली सर्व नकारात्मकता, वास्तुदोष, पितृदोष, त्याचबरोबर नजरबाधा, करणीबाधा, शत्रुबाधा यासारख्या सर्व बाधा ह्या नष्ट होऊन जातील। घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल। त्यामुळे असा हा एक उपाय करायला अजिबात विसरायचं नाही। तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।